Hello students, we are going to discuss the 6th point is arthropods. Example is insect. In that insect, the cockroach is also example. In that lecture, we are discussing the how insects excrete their own waste material from body. The firstly, excretory organs. The excretory organs are, the first one is Malpighian tubules, and the second one is urate cells. Okay, the excretory material is uric acid that excrete these insects. Okay, now we are start the organs, Malpighian tubules. Okay, the first one is Malpighian tubules. आता हा जो माल्फिगियन ट्यूब्यूल्स जो आहे तो काय करतो, इन्सेक्ट्स असतील किंवा अर्थ्रोपोड कॅटेगरीमध्ये येणारे जे काही सर्व ऑर्गॅनिझम्स आहेत ते एक्स्ट्रीट कसे करतात, बाय माल्फिगियन ट्यूब्यूल्स. आता माल्फिगियन ट्यूब्यूल्स कसे असतात, these Malpighian tubules is present at the junction of mid gut and hind gut. There is present Malpighian tubules. These thread-like structure, that is Malpighian tubules. The Malpighian tubules is present 60 to 150 number of bundles in the form of bundles. Okay, one bundle is made up by 8 to 10 thread-like structure of tube. आता याच्यामध्ये काय सांगितलं, Malpighian tubules हा काय करतो, एक्सक्रीशन करतो. एक्सक्रीशन कसं करतो, हा कुठे प्रेझेंट असतो, हा जो एलिमेंटरी कॅनल आहे, या एलिमेंटरी कॅनल्स मधला जो मिड गट आहे आणि हाइंड गट आहे त्याच्यामधला पोर्शन मध्ये काय कोण प्रेझेंट असतं, तर Malpighian tubules प्रेझेंट असतात. तर हे Malpighian tubules जे आहेत ते किती प्रेझेंट असतात, 60 to 150 इतके बंडल्स मध्ये प्रेझेंट असतात. आणि एक जो बंडल आहे तो 8 ते 10 थ्रेड लाईक स्ट्रक्चरनी बनलेला असतो. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉइंट बघू की वन Malpighian tubules कसा दिसतो आणि ह्याच्यामध्ये ते एक्स्ट्रीटरी मटेरियल सराउंडिंग मीडियम मधून किंवा एन्व्हायरमेंट मधून कसे ऍब्सॉर्ब करतात. ठीक आहे, ओके, दिस इज द मिड गट. द सेकंड वन इज hind gut, and okay, these are Malpighian tubules. At the Malpighian tubules, in that surrounding medium present is hemocoel with hemolymph. ओके, इथे काय प्रेझेंट असतात, हिमोलिम्स प्रेझेंट असतात. अँड Malpighian tubules absorb surrounding uric acids plus H2O plus
salt plus potassium. They are absorbed by Malpighian tubules. ओके, आता हे काय करतात सांगितलं, मॅल्फिगियन ट्युब्यूल्स हे जे आहे ते सराउंडिंग मीडियम जो आहे कोणता आहे, हिमोलिम्फ आहे, त्याच्यामधलं जे वेस्ट मटेरियल आहे, म्हणजे कोणतं वेस्ट मटेरियल आहे, हा युरिक ऍसिड प्लस Na प्लस के प्लस हे वेस्ट मटेरियल आहे ते ऍब्सॉर्ब करायचं काम कोण करतात, तर मॅल्फिगियन ट्युब्यूल्स हे ऍब्सॉर्ब करतात. आणि इथे कोण प्रेझेंट म्हणजे हे ऍब्सॉर्ब करतात. ठीक आहे, इथे असताना ते लिक्विड फॉर्म मध्ये असतात. ठीक आहे, आता हे जसे ह्या मॅल्फिगियन ट्युब्यूल्स मधून मूव्ह करतील आणि जवळ इथे पोहोचतील तेव्हा त्याच्यामधलं जे वॉटर आहे, वॉटर प्लस सॉल्ट प्लस पोटॅशियम बाहेर सराउंडिंग मीडियम मध्ये ते काय होतात, रिअब्सॉर्ब होतात. आणि जे युरिक ऍसिड आहे ते युरिक ऍसिड कसे मिळतात आपल्याला, क्रिस्टल्स फॉर्म मध्ये मिळतात. Okay, and they are dumped into alimentary canal and they excreted from body. अशा प्रकारे काय करतात, मॅल्फिगियन ट्युब्यूल्स जे आहे ते युरिक ऍसिड हे वेस्ट मटेरियल जे आहे ते alimentary कॅनल मधून काय करतात, एक्सट्रीट करतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर आपण स्ट्रक्चर बघितलं मॅल्फिगियन ट्युब्यूल्सचं स्ट्रक्चर हे कसे असतात, क्युबॉइडल असतात. ग्लँड्युलर सेल्स प्रेझेंट असतात. ओके, ब्रश मेम्ब्रेन प्रेझेंट असतात. हे जे आहे ते कसे असतात, क्युबॉइडल लाईक स्ट्रक्चर असतात. त्यांच्यामध्ये ग्लँड्युलर सेल्स प्रेझेंट असतात. ब्रश मेम्ब्रेन प्रेझेंट असतात. हा जो आहे तो कोण आहे, ल्युमेन आहे. बाहेरचा जो मेम्ब्रेन असतो, जो की मी ब्लॅक कलरचा दाखवते असा, तो जो आहे तो इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यूजनी बनलेला असतो. आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये अजून एक मेम्ब्रेन असतं. हे जे मेम्ब्रेन आहे त्याला नाव दिलेलं आहे बेसमेंट मेम्ब्रेन. ओके, कशा असतात, बेसमेंट मेम्ब्रेन. ठीक आहे, हे जर तुम्ही मॅल्फिगियन ट्युब्यूलचा जर सेक्शन घेऊन बघितला तर हे जे आहे ते कसे असतात, क्युबॉइडल ग्लँड्युलर सेल्स प्रेझेंट असतात. त्याचं बाहेरचा जो मेम्ब्रेन आहे, आउटर मेम्ब्रेन जो आहे तो कसा असतो, इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यूजनी बनलेला असतो. ठीक आहे, हा जो मॅल्फिगियन ट्युब्यूल्स जो एंड असतो तो ब्लंट एंड असतो. ठीक आहे, अशा प्रकारे हे मॅल्फिगियन ट्युब्यूल्स काय करतात, त्यांचं मॅल्फिगियन ट्युब्यूल्सच्या थ्रू इन्सेक्ट काय करतात, त्यांचं वेस्ट मटेरियल जे आहे ते एक्सट्रीट करतात. ठीक आहे, हा फर्स्ट झाला मॅल्फिगियन ट्युब्यूल्स. सेकंड वन आहे तो युरेट सेल. आता युरेट सेल जो आहे त्यालाच म्हणजेच काय आहे, फॅट सेल्स. हा जो आहे काय करतो, इट स्टोर वेस्ट मटेरियल और फॅट सेल्स. ओके, आणि दॅट हे जे युरेट सेल आहे त्यांचं एक्सक्रीशन जे आहे दे एक्सक्रीटेड वेस्ट मटेरियल बाय हिमोलिम्फ. ओके, हे कसं एक्सक्रीशन करतात, हिमोलिम्फच्या थ्रू काय करतात, त्यांचं एक्सक्रीशन होत. ठीक आहे, इथे हा आपला पॉइंट झालेला आहे. परत एकदा सांगते बघा, आर्थ्रोपोड्स आपण 6 एक्स्टर्नल ऑर्गन बघतोय. आर्थ्रोपोड आहे, आर्थ्रोपोड मध्ये जे येणारे ऑर्गॅनिझम्स आहेत
ते त्यांचं एक्सक्रिशन कसं करतात, तर मॅल्फिगेंट ट्युब्युल्स आणि युरेट सेलच्या थ्रू त्यांचं काय होतं, एक्सक्रिशन होतं. मोस्ट ऑफ द एक्सक्रिशन जे आहे ते मॅल्फिगेंट ट्युब्युल्सच्या थ्रू होतं. आता ह्याच्यामध्ये मॅल्फिगेंट ट्युब्युल्स कसं काम करतात आणि त्यांचं वेस्ट मटेरियल कसं एक्सक्रीट करतात, तर त्यांच्या एलिमेंटरी कॅनलवरती मिड गट आणि हँड गट त्यांच्यामध्ये मॅल्फिगेंट ट्युब्युल्स प्रेझेंट असतात. आणि हे मॅल्फिगेंट ट्युब्युल्स हे 60 ते 150 बंडलमध्ये प्रेझेंट असतात. वन मॅल्फिगेंट ट्युब्युल्स जो आहे तो 8 ते 10 थ्रेड लाईक स्ट्रक्चरनी फॉर्म झालेला असतो, त्याचा एक बंडल तयार झालेला असतो. जर तुम्ही एक मॅल्फिगेंट ट्यूब बघितली तर त्याचा सेक्शन जो आहे तो असं दिसतो आणि त्यांच्या सराउंडिंगला बाहेरच्या बाजूला काय प्रेझेंट असतात, तर हिमोलिम्स प्रेझेंट असतात. आणि त्या हिमोलिम्स मधले जे वेस्ट मटेरियल आहे, युरिक ऍसिड, सॉल्ट आणि पोटॅशियम, हे जे आहे ते काय करतात, ऍब्सॉर्ब करून घेतात. आणि जेव्हा जे ऍब्सॉर्ब केलेले असतात ते कोणत्या फॉर्म मध्ये असतात, लिक्विड फॉर्म मध्ये असतात. जसजसे ते एलिमेंटरी कॅनलकडे पुढे जायला जातात तेव्हा त्यामधलं काही न्यूट्रियन्सचं, काही मटेरियलचं काय होतं, रिअब्सॉर्प्शन होतं. तर कशाचं रिअब्सॉर्प्शन होतं, तर सॉल्ट आणि पोटॅशियमचं काय होतं, रिअब्सॉर्प्शन होतं आणि वॉटरचं रिअब्सॉर्प्शन होतं. म्हणून युरिक ऍसिड जे आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये मिळतात आपल्याला, क्रिस्टल फॉर्म मध्ये होतात. आणि ते कुठे जातात, तर एलिमेंटरी कॅनलच्या थ्रू काय केले जातात, एक्सक्रीट केले जातात. ठीक आहे. जर तुम्हाला मॅल्फिगेंट ट्युब्युलचं सेक्शन बघायचं असेल तर हा असं दिसतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे युरेट सेल. युरेट सेल्स म्हणजे काय, फॅट सेल्स असतात. ते जे आहे ते काय करतात, वेस्ट मटेरियल जे आहे ते स्टोअर करून ठेवतात. आणि त्यांचं एक्सक्रिशन कसं होतं, तर कुणाच्या थ्रू होतं, तर बाय हिमोलिम्फच्या थ्रू काय होतं, त्यांचं एक्सक्रिशन होतं. ठीक आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.